10 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची विटंबना करण्यात आली। त्यानंतर 11 तारखेला सर्व संविधानप्रेमी जनतेच्या वतीने शहर व जिल्हा बंद करण्यात आला होता। 11 तारखेच्या रात्रीपासून पोलीस प्रशासनाने कोम्बिंग ऑपरेशन चालू केलं होतं आणि त्यामध्ये एका बाईला मार लागला होता आणि ती बाई सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट होती। आता कोणीतरी अफवा केली की त्या बाईचा मृत्यू झालेला आहे, परंतु असं काहीच झालेलं नाही। बाई चांगली ठणठणीत आहे आणि आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक यांना बोललो आम्ही फोनवर, असा काही प्रकार झालेला नाही। त्यामुळे समस्त आंबेडकरवादी जनतेने या अफवेला बळी पडू नये, व्यापाऱ्यांनी बळी पडू नये, असा काही प्रकार झालेला नाही। परभणी शहरामध्ये सध्या कुठलंही अनुचित काहीही घडलेलं नाही। पूर्ण शहरामध्ये बंदोबस्त लोड आहे आणि कुठेही काही नाही, कोणाचं आता नवीन काहीही अघटित घडलेलं नाही। त्यामुळं ह्या अनुषंगाने आपले जुने अनुभव आहेत। काही विघ्नसंतोषी लोक, काही समाजकंटक मुद्दाम अफवा करतात, सामान्य माणसाच्या मनामध्ये भीती निर्माण करावी, घबराट निर्माण करावी, याचा परिणाम सामाजिक जीवनावर व्हावा, असे काही लोकांचे प्रयोग असतात। त्यामुळे तुम्ही या माध्यमातून तुम्हाला आमची विनंती राहील, तुम्ही पण हा माध्यमातून सगळीकडे पोहोचवा आणि कुठेही काही प्रकार झाला नाही आणि पोलीस काही प्रकार भविष्यात घडला तरी ते काढण्यासाठी सक्षम आहेत, याबद्दल तुम्हाला आम्ही शाश्वत करतो। थँक्यू, नमस्कार।